मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती, याचं नाव तुम्हाला माहीतच असेल. आणि आज आलो आहे आम्ही पन्हाळ्याला. पन्हाळ्यालाच ना भावा? कुठे जाणार आहे आपण? पहिलं आपण पन्हाळा करणार, त्याच्यानंतर महालक्ष्मी मंदिर आहे ना, तिकडे जाणार. पुढचं अजून आमचं ठरलेलं नाहीये. हे पहिले दोन स्पॉट पण फिक्स नाही आहेत. कधी प्लॅन चेंज होऊ शकतो. काल रात्री 4 तास प्लॅनिंग करत होतो. आधी गणपतीपुळे बोलले. आम्ही 3 वाजता घरातून निघालो रात्री. प्लॅन ठरलेला गणपतीपुळ्याला जायचा, पण तो प्लॅन 2 तासाने लगेच चेंज झाला. परत आम्ही कोल्हापूरला आलो. परत तो प्लॅन गणपतीपुळेवरती आला होता, पण आम्ही फिक्स केलं की कोल्हापूरलाच जायचं भाऊ. आणि शेवटी आम्ही कोल्हापूरला आलोय, पण अजून कुठे फिरायचं ते आम्हाला माहीत नाही आहे. अजून आम्ही फिक्स नाही केलंय, कारण आमचं अचानक मंडळ असल्यामुळे आम्ही अचानक ठरवतो काही जे असेल ते. बघू आता. फ्रेश होतो आम्ही. थांबलोय आता इथे, स्टे केलंय. फ्रेश वगैरे होऊ आणि पुढे निघू. चलो मिळतं आगे. मित्रांनो, फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही निघतोय. हे बघा, सगळे तयार झालेत. सगळे तयार झालेले आहेत. कुठे जायचंय? जायचंय कुठे? वे यार, कोण भावत नाही देत आहे. भाव कुठे जायचंय? आता पहिलं कुठे जायचं? आपलं पन्हाळा किल्ल्यावर जायचं ना. पन्हाळ्याला जायचं ना. हे खांद्यावर असं टाकून टेबल पुसायला जायचं. वेटर, प्रोफेशनल वेटर. तर सर कसं आहे, आपल्याला पहिलं जायचं पन्हाळ्यावरती. पन्हाळ्याला जाणार जरा बोला, आपल्याला कुठं जायचं, कसं जायचं जरा सांगा. मला मी दाखवतो पुढचा प्रवास. चला, मिळते आगे. मित्रांनो, अंधारबावला आलेलो आहे. ही माहिती वाचू शकता. दाखवतो तुम्हाला अंधारबाव. हा होता 3 दरवाजाचा. खाली जाऊया. तुला वाटतं शिवा इथना रस्ता असणार आहे. हाय मित्रांनो, अंधारबाव. टॉर्च चालू केला आहे. चला, सो मी चाललोय खाली. तुम्ही यायचं असेल तर या. तुम्ही बघू शकता, अंधारबाव नावाप्रमाणेच आहे. आतमध्ये अंधारमध्ये बाव आहे. शिवम पाणी बघ, काही शपथ बाबा, एवढं निव्वळ पाणी कुठं बघत नाही. फक्त ह्या भिक्कल बॉटलवर टाकल्या, सॉरी शिरील्याबद्दल. व्ह्यू बघा मित्रांनो, व्ह्यू बघा. अंधारबावच्या इकडचा व्ह्यू बघा. बघा मित्रांनो, व्ह्यू बघा. फोटो काढतात. क्या ही बनाया है दोस्तों. मित्रांनो, 3 दरवाजाला आलेलो आहे. माहिती दिली आहे इथे, बघू शकता तुम्ही. मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्हीमध्ये दिलेली आहे. चला आता पुढे जाऊया आतमध्ये.
पुढे जागायचं. हा तिकडे बघू ना. व्ह्यू बघा मित्रांनो हा. दादा माहिती सांगत आहे. तो दरवाजा बनवतो, तो दरवाजा 3 दरवाजे, असे 3 दरवाजे आहेत. पहिला जर समजा 3 बायपास. हा दुश्मनाने म्हणजे ह्याने मोगलांनी जर हल्ला केला तर पहिला दरवाजा हा पडला तर परत सेफ्टीसाठी दुसरा दरवाजा ठेवला आहे, परत तिसरा दरवाजा ठेवलेला आहे. म्हणजे मोगल जेणेकरून 3 दरवाजे तोडेपर्यंत ते मरून जाते, म्हणजे त्यांचं नाकीनं होईल. ही माहिती आहे मित्रांनो 3 दरवाजाची प्रॉपर माहिती आहे. अक्कू सांगेल आता माहिती थोडी. नाही मला तर याची काय माहिती नाही, पण सर बोलले त्याप्रमाणे मला वाटतं की खरं असेल 3 दरवाजे. कारण कसं आहे त्याचा स्ट्रक्चर जो आहे ना ते एका मागोमाग एक आहे. म्हणजे पहिला दरवाजा सेफ्टी, दुसरा तिसरा, म्हणजे 3rd लेवलपर्यंत कोण पोहोचणार नाही याची त्यांनी दक्षता घेतलेली आहे. मुलांना आधी एका दरवाजाने दुसरा जायचं, पाठीमागनं हा दरवाजा बंद करून टाकायचा बस. हा कारण तिथे रस्ता पण दिलेला आहे. आतमध्ये दाखव एकदा तिथे जाताना वरून, म्हणजे इतका मित्रांनो वरती जाऊन बघू काय आहे. कुठे व्ह्यू आहे बाप्पा भाई साहब. तोफखाना इथं असेल मला वाटतं. हे बघा हे तोफ वरती तोफीचे रस्ते काय हे तोफेसाठी आहे ना. हे असं का म्हणजे खाल्लं चढी मिळालं माणसानं झाबू झाबू. अरे इकडे असताना तिकडनं खाल्लं तर कोणी येत नाही ना. इथून आहे ना. तेच आहे बघ ना, तोफांसाठीच आहे म्हणजे. इथून पण नजर ठेवू शकतात ते लोक. तोफांचा हा नजरीचा वाटतं मला वाटतं. शिवाय तो दिसणार कशी मारताना, बसून मारायला बसून मारू शकत नाही. हे झोपून मला वाटतंय हे नजर ठेवण्यासाठी आहे. तिकडे जायचं आहे. येईल आयफोन आहे. मित्रांनो फायनली कोल्हापूरला पोचलेलो आहे. मी आता महालक्ष्मी मंदिर आणि तुळजाभवानी मंदिरामध्ये आता दर्शन घ्यायला चाललो आहे आम्ही. काय बोलतो बाबा, कसं वाटतंय कोल्हापूरला? कोल्हापूरला येऊन नाही छान वाटतंय. बॅगची हालत तर झाली आहे तुझ्या. बॅगची अवस्था खूप बिकट झाली आहे. कारण गाडीमध्ये फक्त आम्ही झोप काढलेली आहे, बाकी अजून काही केलेलं नाही आहे. कमी स्पेसमध्ये झोप काढली आहे गाडा झालो आहे. त्यामुळे आमचं खूप बॅक साईड दुखते. आता मंदिराच्या दिशेने चाललो आहे. पहिल्यांदा आहे त्यामुळे आम्हाला रस्ता माहीत नाही आहे, तरी पण आम्ही चाललो विचारू सगळ्यांना. तर आता 2 मिनटात आता तुमच्या समोरच आम्ही रस्ता चुकलेलो होतो. ठीक आहे आम्ही चाललो आता दिशेने. चला आता भेटू मंदिरात. आपण मंदिरात भेटूया चला. मित्रांनो तुळजाभवानी मंदिरात आलेलो आहे आता. बघू शकता मंदिर बघा.
दर्शन घेऊया आता आपण. मित्रांनो गर्दी काहीच नाही आहे. गणपतीचा सीझन असल्यामुळे गर्दी काहीच नाही आहे बघा. पूर्ण खाली आहे. बघू आता पुढे जाऊन किती गर्दी आहे काय आहे. चला इथून लाईन चालू झाली आहे मित्रांनो. ते मंदिर आहे. बराच ना मागच्या वेळी पण होतात इथंच असतो काय. हे बघा डायरेक्ट तुम्हाला जर काय पाहिजे असेल दान द्यायचं असेल दान कुठे बाबू गणपती बाप्पा कुठे आहे? गणपती बाप्पा. मित्रांनो फायनली दर्शन झालेलं आहे. बट महालक्ष्मी मंदिरामध्ये शूटिंग करायला अलाउड नव्हतं. काही शूट केलं आहे मी टाकेल. कसं वाटलं भावा दर्शन करून? खूप छान वाटलं. मन प्रसन्न झालं. मन प्रसन्न वाटलं ना मंदिरात? इथं पहिल्यांदाच आलो आहे. मी पण पहिल्यांदाच आलो आहे आणि मंदिराचं स्ट्रक्चर बघून तर भावा खूपच हे वाटलं मला. आणि खतरनाक स्ट्रक्चर आहे भाई. त्या काळाचं इंजिनिअरिंग काय असेल ते स्ट्रक्चर पाहून कळते भाऊ. सही. चला भेटूया पुढे. 3 hours later. मित्रांनो झुडिओला आलो आहे. अक्कूला कपडे घ्यायचे आहेत. सोबत मी आलो आहे. काय घ्यायचं भावा? काय घ्यायचं तुला? मला नाही बाबूला घ्यायचं. शिवांशला घ्यायचं. बट ते जरा हे वाटतं ना. कपडे चांगले आहेत मित्रांनो. एक नंबर आहे बघ ना. 12 to 18 मंथ्स आहे ना. होईल ना तिला? होईल ना. अपने साइज का किधर है भाई? बघा इथे आहे. ये सब अपने साइज के है. बाकी सब ते डीमार्ट टाईप पण आहे. भाऊला फोन करा. स्विच ऑफ झालाय. विचार नाही का? मोबाईल स्विच ऑफ झालाय. हो यस स्मार्टफोन. आता शॉपिंग करायला चालले आहेत. बघून झालं आहे आता टाईमपास करून. आता पुढे आलो आहे. आम्ही बेबी सिटर्स असल्यामुळे आम्हाला तांदूळ बिंदू घ्यायला. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आजचा डे 2 आहे. आज परत पन्हाळ्यालाच आहे आम्ही. आज आलेलो आहे महाराजांची जी धान्य ठेवायची ना ते कोठडी होती ती धान्य कोठडी. तर इथे आलो आहे आता. बघू शकता. चाललो आता आतमध्ये तुम्हाला दाखवतो. मित्रांनो धान्य कोठडी बघा केवढी मोठी आहे. इथे महाराज धान्य वगैरे ठेवायचे. हे बघा खूप मोठी आहे.
मित्रांनो अंबरखानाला आलेलो आहे. आता इथे माहिती दिलेली आहे मित्रांनो, पॉज करून तुम्ही वाचू शकता. इंग्लिश, हिंदी, मराठीमध्ये पण आहे. चला जाऊया आता पुढे. अंबरखाना आहे मित्रांनो, हे बघा. खूप मोठा आहे मित्रांनो. काळो काय दिसते, पूर्ण दिसत नाही तिकडचं काय. खूप मोठा आहे. वरचा व्ह्यू दाखवतो मित्रांनो तुम्हाला मी. थांबा. व्ह्यू बघा वरचा. फोटो काढ तुझा. मित्रांनो गरमागरम झुणका भाकर खाऊन झालेला आहे आमचा. आता नाश्ता वगैरे झालेला आहे बघा. नाश्ता करून पेमेंट वगैरे करतात आता. आता कुठे जायचं आहे बाबा? अको कुठे जायचं आता? आता जायचं आपल्याला सातारा सिटी सेंटर. सातारा. हा, उदयनराजे भोसले. ओके. भाऊ आपलं ठरलंय आता सातारा जायचं खरं, पण ह्यांच्याकडे बघून मला वाटत नाही की सातारा जातील. ते दुसरीकडे कुठे जातील? त्यांना शॉपिंग करायची अजूनही. काल शॉपिंग झाली ती त्यांना पुरलेली नाही आहे, त्यामुळे त्यांना अजून शॉपिंग करायची आहे. तर बघू अजून सातारा जाऊ की नाही ते तुम्हाला सांगतो आम्ही. ओके गाईस. मित्रांनो जे साताऱ्याला आलेले आहे, आपण लग्नाला गेलेलो कुठे मला आठवलं असेल. साताऱ्याला आम्ही गेलेलो लग्नाला. माहिती आहे मला साताऱ्याला आम्ही एका लग्नाला त्यांना माहिती असेल. आठवलं असेल तर नक्कीच असाल तुम्ही तो सीन बघून. मित्रांनो उमरजला आलो आहे आम्ही. अचानक प्लॅन चेंज झाला जरा. म्हणजे साताऱ्यालाच ना? हा, सातारामध्येच, पण उमरस फाट्यावरून आतमध्ये जरा चालले 10-15 किलोमीटर. इकडे आता गणपतीच्या पाया वगैरे पडू आणि व्ह्यू बघा तुम्ही. डोंगरावर आलोय वरती मित्रांनो. शेवटचं नाही पण जाऊया आता आतमध्ये. चला खूप मित्रांनो आता आलेलो आहे आम्ही पालीच्या खंडोबाला. हे बघा बघू शकता इथे आहे ते मंदिर. चला जाऊया आतमध्ये, दाखवतो मी तुम्हाला. हे बघा मंदिर. मंदिर बघा मित्रांनो काय सुंदर आहे वरती. फोटो शूटिंग म्हणायचं बोल इथेच. मित्रांनो आतमध्ये शूट करण्यासाठी अलाउड नाही. बघू थोडं काय दाखवता आलं तर तुम्हाला मी दाखवतो. काय बोलतो बाबा? शूट करायला अलाउड नाही. बोर्ड तर दाखवलं आहे तरी पण एक प्रयत्न करून तुम्हाला दाखवलं. बघू करूया प्रयत्न. चलो हे बघा बोर्ड इथे आहे, समोरच बोर्ड आहे. शूट करण्यासाठी अलाउड नाही आहे. बघूया तुम्हाला दाखवतो. चलो बघा मित्रांनो आतमध्ये. कसं वाटलं दर्शन घेऊन? हे मेन गेट व्हायला
पीसफुल. दर्शन घेऊन कसं वाटलं दादा? एक नंबर वाटला, समाधान वाटलं आणि अनायासे दर्शन झालेलं आहे. म्हणजे योगायोग म्हणता येईल हा. हा ना. आणि ज्या मार्गात आलो त्या मार्गात आम्हाला हे मंदिर मिळालं आणि हा योग म्हणजे मला जुळून आलेला योग आहे. त्याला म्हणजे हा भाग्य आहे. म्हणजे असं दर्शन मिळत नाही असं. हा. मध्ये ऍड करा. हो हो. देणगी कशा आहे मित्रांनो इथे? देणगी वगैरे देऊ शकता. आणि आता दर्शन झालेलं आहे माणसा देवीचं. मित्रांनो आता हे मंदिर तुम्ही बघितलात ना, तिकडे म्हाळसा देवी आणि खंडोबारायांचं लग्न झालेलं आहे इथे. हे बघा, हे मंदिर आहे मित्रांनो. आम्ही निघालो आहे, बघूया आता कुठे जायचं आहे. कुठे जातं आता प्लॅन करूया, बघूया गाडीत काय बोलतात सगळे. चलो. 2 hours later. सागरदा मी काय मी इथे बोलतो, गाडी लावतोय, आपण तिकडे जाऊया. काय नाही, अरे पाठीमागे किती आहे बघ, पाठीमागे बघ. अरे चल ना इथून आता. नाही गाडी लावतोय. फालतूपणा करू अरे नको. तिथेच आहे बाबा, जवळ अरे आहे. लांब आहे 600 किलोमीटर, 600 मीटर दाखवते. 600 मीटर मध्ये जवळ आहे ग. विशाल विनावणी हॅलो. आम्ही पागल झालो इथे. पुढे इथेच थांबलोय आम्ही. का कारण तर सांग, कारण तर सांग. अहो वहिनी, त्याला आम्ही 7 प्रदक्षिणा मारल्या. चल ना आता पुढून. अरे काय चालणार? अरे गोल गोल घेऊन तिकडे येते परत. तिकडेच येतोय आपण परत. आता डायरेक्ट रस्ता तिकडे चालला. तुला ना मॅप समजत नाही एकतर. लपडी होत आहे मित्रांनो, नुसते लपडी चालू आहे. रस्ताच भेटत नाही. घुसण्यापेक्षा अरे बरोबर आहे ते. चल तू. काही नाही, समोर सिटी सेंटरला जायचंय. सिटीच्या सेंटर मध्ये आणि सगळीकडनं ब्लॉक केलं ना त्याला. हा, तो सिटीचा सेंटर आहे. सर्वांनी एकदम कॅप्चरच करून टाकला त्याला. या गल्लीत गणपती, त्या गल्लीत गणपती. मला अरे तर तो आजच्या ना- दिवशी गणपती विसरून कुठं आला यांचा. मला आता तो सिटी सेंटर बघायचाच आहे, केवढा मोठा आहे. हा ना यार. मोठा आहे, बघितलं मी. हे उद्या विसर्जन आहे एकतर यांचा. आमचे नेव्हिगेटर पण असे आहेत ना, इकडून चल तिकडून चल. जरा हळू ये. पुढून अरे पुढे सांग पटापट किती. हळू नाही, समोरून. पुढे 90 मीटर वरून. हा बाई, इथून चौकात ना या. चल लेफ्ट मार. तिकडे पण जर असला ना, अरे आवन मी आहे की काय. तर तिकडनंच चालत जायचं तुम्हाला. 1 किलोमीटर होतं, 1.5 किलोमीटर असतो. नाही तेव्हा 600 मीटर असणार आहे, तेव्हा प्रॉब्लेम नाही आपल्याला. ए भावा थांब केला का, तुला पण जायचं मला पण जायचं येडे. हे अक्कोमुळे हा होत, मागच वाटतो. सगळं अक्कोमुळे होत. हा बाई मीच कारणीभूत आहे. मी एक काय असतो ना त्याला काय म्हणतात, काय टाक. अरे 7 प्रदक्षिणे झाले असतील त्याच्या हा बघ. ये मजा कर आता. चला 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 चला, मी इथे लावणार आहे गाडी. ए इथंच लाव समोर चौकात. गेली तर समोरच लाव. ना जातात साईडने गाड्या. ताई ते साईडने रस्ता आहे का बघ ना, 1 मिनिट. आणि मी ते पडकीच्या जवळ लावणार आहे गाडी. फक्त मस्त गाडी लागणार. हे लाव इथं, आम्ही उतरतो. आता इथून किती किलोमीटर दाखवत 600 मीटर. हा चालेल जाऊ सर. ही रिक्षा येते ना साईडनी. येतोय रिक्षा रिक्षा आली. आली. चल अरे दे. रिक्षा आली, आपण त्याला जाऊ विचार शकतो. विचार ना कार आली ना. दादा. मित्रांनो साताऱ्याला सध्या थांबलो आहे आम्ही. CNG वगैरे भरायची होती, आता थांबलो आहे. आता जाणार आहे कुठे आपण? महाबळेश्वरला जाणार आहे मित्रांनो आता. आणि इथे बघा हे हिरवे हॉस्पिटल आहे मित्रांनो, ते सध्या लाल झालं आहे. जोक आवडला तर कमेंट करा भावांनो. याने मारलाय जोक, आकाश दळवीने. असं चालतोय बघा, एकदम भारी. मित्रांनो स्वागत आहे तुमचं Day 3 मध्ये. आणि आज चाललेलो घरी आणि तेवढ्यात मध्येच प्लॅन बनला. लेणी आहे तिथे बघू शकता. मध्येच प्लॅन चेंज झाला आमचा, घरीच जात होतो. तेवढ्यात बोलले की जाऊया इथे वरती, लेण्या वगैरे बघूया आणि मग घरी निघूया. गाडी इथे पार्क केली आपली आणि आता चाललो इथून वरती.
माहिती दिली आहे इथे. पाले बौद्ध लेणी, पाले की बौद्ध गुहा आहे. दोन्हीमध्ये तिन्हीमध्ये दिलं आहे, हिंदी, इंग्लिश, मराठी. चला आता चाललोय. व्ह्यू बघा मित्रांनो, काय भारी वाटतंय. दोन्ही साईडला ग्रीनरी आणि मध्ये रस्ता. मस्त वाटतंय. काय आला बाबू, कुठे चाललो आपण? आपण कुठे झालो बाबू? लेणी बघायला ना. तोंडाने बोल. मजा येते तुला? मजा येते, हाय कर. चलो. भावांनो, ब्लॉग थोडा मोठा होणार आहे हा. 3 दिवसांचा आहे. तेव्हा आम्ही 3 दिवस फिरलोय तेवढे. काय बोलतो? 3 दिवस फिरलोय आपण हा ना, आणि प्लॅन बनत नाहीत ना भाई. ऑन द स्पॉट. प्लॅनमध्ये चेंज होत आहेत. मध्ये जातोय वेगळीकडे, प्लॅन वेगळाच बनतोय. ठरवतोय वेगळं, बनतोय वेगळं, दिसतंय ते वेगळं. मजा येते पण. काय बोलतो? मजा आली. घरी जाता जाता प्लॅन बनला आता. डोंगरावर लेणी दिसली, प्लॅन गांधार पाले दाखव. हे बघा, गांधार पाले बौद्ध लेणी. चला आता पुढे जातो वरती, तुम्हाला दाखवतो. चलो. नोटीस दिली आहे मित्रांनो. वरती चला. लेण्या आहे तिथे मित्रांनो. आणि हा व्ह्यू बघा, व्ह्यू बघा इकडचा. किती भारी व्ह्यू आहे इथून वरतून, डोंगरावरून. भारी वाटतंय. ब्लॉग केलाय मित्रांनो, राहू नाही शकत आपण आत. ब्लॉग आहे पण. येतो तू? 2000 वर्षांपूर्वीच आहे मित्रांनो या लेण्या. हा दरवाजा होता मित्रांनो, दगडी लावलेला दरवाजा होता. हे पण आहेत लेण्या, पण सध्या वरती जायचा सीन आहे, थोडा रिस्की आहे. बघू शकता तुम्ही पण. वरती पण आहे अजून, ते थोडं रिस्की आहे वरती जाणं. व्ह्यू तर भाई एक नंबर आहे. मित्रांनो, लेण्या तर तुम्ही बघितल्या असतील. ॲक्च्युली ते लॉक केलं आहे, काय माहिती का केलं आहे, पण मस्त वाटलं मित्रांनो. वातावरण एक नंबर आहे. पाऊस पण पडतो आहे बघा, तुम्हाला माहीत समजत असेल. मस्त वाटतं वातावरण. बघू आता घरी जायचं आहे की परत कुठे थांबायचं आहे. प्लॅन चेंज होतात सारखे. बघू आता काय प्लॅन बनतं. हे अक्कू आता प्लॅन काय भावा आपला? आता प्लॅन काय आपला? कुठे थांबायचं आहे? पक्का मुंबई. बघू.
असंच काही ते दिसलं ना. बघू आता कुठे थांबायचं. चला. खाली विटा कसं काय लावल्या रे आणि गणेश परसानला आलो आहे कशेणे इंदापूरला. बघा कधी आला गावी जाताना वगैरे तर येऊ शकता. इथे फरसाण वगैरे खूप चांगलं मिळतं. फरसाण चकली बिकली सर्व गोष्टी आहेत इथे. बघा अडीच सर्व गोष्टी आहेत. गावी जायच्या रस्त्यावरच आहे मित्रांनो. आपण इथून येणार. मी राईट साईडलाच आहे कशेणे इथे. काय घ्यायला चाललाय? चिवडा. हा इथून गावी जातो आपण या साईडने. इथून इकडे आणि इथेच आहे राईट साईडला गणेश फरसाण करून. आणि भाऊ आपले झोपलेले. लई झोप आलेली यांना. सध्या उठल्या त्यांनी चॅटिंग चालू आहे भावाची. काय करतोय भावा? काय करतोय? झोप आली मला. झोप आली आहे. ठीक आहे चला आता निघतोय. आता वाटतंय कुठे थांबणार नाही. डायरेक्ट चाललो आहे आता. चला भेटूया. मित्रांनो पुढचे आमचे काही प्लॅन फिक्स नव्हते त्यामुळे ब्लॉग एंड करता नाही आला. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.